जय भीम सर्वांना. सगळेजण कशा आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी सचिन, स्नेहा, मम्मी पप्पा चाललोय बाहेर. कुठे चाललोय गेल्यानंतर तुम्हाला समजेल. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. ठीक आहे? तर सकाळच्या 10:30 वाजून गेल्यात. घरातलं सगळं आवरलं, पटापट जेवण वगैरे बनवलं का तर स्वप्नील घरीच आहे त्यासाठी आणि आता निघालो. ठीक आहे. झाड मस्त चालेत पण फुलं आल्यानंतर आणखीन चांगलं दिसते. हा ना, फुलं आल्यावर राहत दिसत. जेव्हा आपण बाहेर जातो कुठं गावाला, ह्याला गावाचे रस्ते लय भारी दिसायला लागलेत आणि फुलं पण जास्त आहेत तिकडं. गर्दी बघ, पाळणे बघितले किती मोठे आले तिकडं देवीचं. तिथं नवरात्री मध्ये जत्रा भरती आणि हे बघा किती मोठे मोठे असे पाळणे आले. स्नेहाची लगेच नजर फिरायला लागली. आपण रात्रीला कुठं तिकडं मुंग्या दिसल्या का? कांद्याची पात आली. हे बघा मुंगी बघा, मला हातावर चाव सोडलेली. कसं लावलंय मग मी हात नको लावू मुंग्याला. हे तर हा 2-4 जरी झाड आली ना मिरच्याची की मिरच्या विकत नाही गरज आणायची. हे बघ खाय पोत मिरच्या येतील. लागली की गवत उपटायला. फुलं बघ ना किती आल्या. मिरच्या झाडाला फुलं कशा आल्या. आणि कसं भेंडी, कढीपत्ता, मिरच्या, लसूण आहे. हे बघा लसूण पण लावलाय आणि कांद्याची पात. हे बघ राहू दे ना मम्मी, नको उपटू ना. नाही बाई गवत आहे नाही. जास्त थंड वाटायला लागले. त्या दिवशी बाळावर मी स्नेहा बघितलं का मांडी कुंडी घालून बसले. काढला तुझे झाड चांगले आले. मम्मी ते 4 वेळा चालले झाडाचं काढणं आणि झाडाचं काढणं. माझे झाड बघ कसे आले, छान आले. कपड्याच्या स्टँडवर बसले. त्याला हात लावला तर उडान गेले. हातावरती येऊन बसलं ना. हे मोठे बी आणि बारीक बी कशाचे आहेत ओळखा मला कमेंट मध्ये सांगा. हे मम्मीनं आणले तिथे लावण्यासाठी. आणि आता बाकी आणखीन भेंडी वगैरे काय काय आणली होती तिनं, ती लावायला लागली. माहित नाही आणखीन किती झाडं लावणार आहे. भेंड्याचे झाडं आले 2-3. मम्मीला जवळजवळ होतील ग. हा लांब लांब लाव ना. लांब लांब लाव. हे बघ आता किती झाड मोठं होईल आणि त्याच्या जवळच आले ते. हा हे कडल्या साईडला आला. ठीक आहे. हे घे. पाऊस पडून गेलाय आणि गव सगळं ओलं ओलं झालंय, चिखल झालाय. ते घे के ग. काय व्ही हे मोठा टाक इकडे. असे पसरून खड्डा करून नाही पुरायचा. पाऊस पडला तर मम्मीने जेवढ्या आणल्या होत्या ना बिया, कारल्याच्या, भेंडीच्या सगळ्या लावल्या. आता माहित नाही त्या कधी येतील कधी नाही. आणि जे गवत होतं ना असं चालेल ते सुद्धा उपटून काढलं साईडला. थोडे सगळे झाड आले. आणखीन थोडीशी जागा पाहिजे होती तिला लावण्यासाठी. तर ती आहे पप्पा मम्मीची रूम. पण ते आणखीन तर राहायला आलेले नाहीत. आणखी
असंच आधीमध्ये कधी येतात जातात. आणि हे बघा इथे किती मस्त असं दिसतंय बघा. ते पूर्ण हे पण खुलते दरवाजा आणि हे बाहेरच पण खुलते. चटणी वड्यासोबत खायची. तर चला मग जेवढा व्हिडिओ मला शूट करता येत होता तेवढा केलेला आहे. आणि कशासाठी आलते ते सांगते. आम्ही इकडं ह्याच्यासाठी आलो होतो, पाहुणे आले होते, त्यांना भेटायला आलो होतो. बराच वेळ त्यांच्याशी गप्पा केल्या, बसलो, जेवण वगैरे केलं, नाश्ता केला. आणि नंतर मग आता जायची वेळ झाली. म्हटलं चला तुम्हाला सांगते कशासाठी आलतो. का तर व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित शूट करता आला नाही. परत बराच वेळ मम्मीनं जे काही झाडाची बिया वगैरे आणल्या होत्या त्या लावल्या. बरेचसे पहिले झाडं होते ते सुद्धा व्यवस्थित आल्यानंतर ते झाडं वगैरे बघितल्यानंतर खूप छान वाटलं की झाडं यायला लागलेत म्हणून. का तर तिला भाजीपाला लावायला खूप छान वाटते, तर तिनं लावलेलं बरंचसं. आणि आता जेवण वगैरे करून पाहुणे गेले सुद्धा. तर म्हटलं चला आता आपण पण जाऊया घरी. सचिन इथं मस्त की फोन बघत बसल्यात. पानं बघा ना सेम. हां पण केळाच्या झाडावर दिसायला लागले ना. हां हा पण वाटते तसंच आहे की नाही. चल उठ, नाटकं नको. स्नेहाचा बघा चालू झाला तर इकडं आलं ना लगी म्हणते राहू दे ना, मी तर राहते. चल नको नको उद्या नको आपल्याला जायचं घरी. मी बॅग बी नाही कॉलेजला नाही राहणार उद्या. उद्या बॉन्डला तेव्हा ट्युशनला सोडायला येईन ना ते. नको नको दिवाळीला येतो, आता नको नाही नको होच नाही. हां चल उशीर. ड्रोन आहे ड्रोन. मी कपडे बिपडे काय आणले नको नको कपडे नको प्लीज. नाही प्लीज नको. चल मी तुझ्या आवडीची मच्छी बनवणार आहे. पाहिजे मच्छी मला नाही आवडत मच्छी. नाही मी तुझ्या आवडीची मच्छी बनवणार आहे. चल ते बघा मस्का मारायचं चालू आहे. आणि सकाळी सचिननं जाऊन मच्छी घेऊन आल्यात आणि मी तशीच फ्रीजमध्ये पातेल्यामध्ये ठेवून साफसुद्धा नाही केली, तशीच पातेल्यात फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि आता जाऊन मला जेवण वगैरे बनवायचं. आता नाश्ता वगैरे तर केला आहे. स्वप्नासाठी मी बनवून आले ते पकोडे. आणि आता हिचं चालू झालं इथं आल्यानंतर की मला आता हे राहू दे, मी उद्या चालू करू. नको पप्पी दे. राहू देशील ना. नाही चल उठ. मी उद्या पक्का येते ना. नको ना नको नको नको. मी कपडे बी दिवाळीला एकच कपडे आणले. दिवाळीला पक्का येते आजच्या दिवस आली एकदम मस्तपैकी जाऊन आंघोळ केली, वरती डोकं वगैरे धुतलं. आंघोळ करायसाठी आली. मला म्हणली चला आंघोळ करून वापस येते. म्हणलं आपल्या घरी काय पाणी नाही का, म्हणलं आपल्या घरी आंघोळ करून. तर म्हणते नको मी तिथं जाऊन आंघोळ करतो. आणि आता आंघोळ वगैरे केली, नाश्ता केला. आता लगेच बेडरूममध्ये येऊन पडली आणि म्हणते आता राहू मी तिथं राहतो. उद्या येते ना पक्का. नको चल लोक नाटक करून घुस नाही. उठ बी जाय ना गेली. पप्पाला म्हणणार उद्या येते ना. नको प्लीज ना प्लीज ना. नको सर मला जेवण बनवायचं. मी काय करू उद्या येते ना मम्मी. एक दिवस राहून नको. अरे यार दिवाळीला ये. दिवाळीला सुट्टी आहे ना तुला. 15-20 दिवस आहे बरं. 15-20 दिवस. मी आता येईन एक शर्टवर. आणि आई बाबा आले ना इकडे राहायला तर पुन्हा तू इथंच राहा. नाही मी आता एका शर्टवर येईन. हां की मी 2 दिवसांनी वापस येईन कपडे घेऊन. चल चल नको नको तसं काय नको. माझे पेपर चालू होणार आहे आता. हो उद्या ना मग. रोज राहू दे ना. नको ना चल. 15 तारखेला लय दिवस बाकी आहे. असं दे चल नको. प्लीज चल चल लोक लोक चल टाइमपास करू नको. नको ना आपली चल लवकर उठ. नको नको चल नको चल लवकर नको चल नको ग. हे बघा हे केळाच्या पानावने दिसतात पण हे थोडेसे पानं कडक आहेत. ते कसे पानं असतात जराशे मऊ आणि हिरवे, थोडेसे पिवळसर असतात. पण हे शोचं आहे झाड केळाचं नाही. खूप मोठं दिसायला लागलं का. जत्राच आहे. कुठवर आहे बाई. मोठे मोठे पाळणे आहेत पण हिरम्याला बी आहे बघ. हा येऊ बघायला तरी. मम्मी तर बघितलं हिरम्याला पण आहे. कधी कधी जायचं मग आताच. सोनूला इकडून नाही तर इकडं, इकडं नाही तर इकडं, कुठं ना कुठं जायला पाहिजे. स्नेहा लवकर ये.
गार्डनला राऊंड मारून जावं लागतं आम्हाला. तर बाहेर कुठं गेलो आणि घरी आलो ना तर लगेच कामं करायला नको वाटतं, का तर खूप जास्त असा कंटाळा येतो बाहेरून घरी आल्यानंतर. मला तर खूप जास्त येतो, तुम्हाला माहीत नाही येतो की नाही. आणि आले आले मला कामंसुद्धा करू वाटत नाहीत, पण काय आता घरातले कामं केल्याशिवाय काय होत नाही. तरीसुद्धा बराच वेळ बसले. ब्लॅक कॉफी बनवली मी आणि सचिननं मस्तपैकी अशी ब्लॅक कॉफी पिली बसून. आणि नंतर हे रात्री सामान जे घरातलं संपलं होतं ते आणलेलं आहे सचिनने. आता काजू बदाम थोडेसेच होते ते सुद्धा आणलेत. खजूर आणले, खजूर घरामध्ये कुणी खात नाही, मी खाते, ती पण रोज नाही खात, कधीतरी मनाला येईल तसे 1-2 खजूर खाते. तर 1 पॅकेट खजूर वगैरे आणलेलं आहे. आणि थोडंफार जे सामान मला जे गरजेचं होतं ते मी रात्रीच काढलं, बाकीचं सामान तसं ठेवलं होतं, मला जाऊ दे उद्या भरायला येईल. आणि आता फ्रीजमधली मच्छी साईडला काढून ठेवली, एकदम थंडगार मच्छी झाली. तर चला आता स्वच्छ करून घेते. अर्धा तास काय पण मच्छी साफ करायला मला लागन. सुकणीला तर मॅगी शिजायला ठेवली होती. सकाळी त्याला नाश्ता वगैरे सगळं जेवण वगैरे बनवून गेलते मी. आणि जास्त बनवलं नव्हतं, का तर म्हणलं मच्छी बनवायची त्यासाठी जास्त जेवण बनवते, ती राहून जाईल, तर त्याच्यापुरतं बनवलं होतं. आणि आम्ही ते जेवण वगैरे तिकडं करून आलतो. पण आता रात्रीच्या जेवणासाठी आता ही मच्छी बनवते मी. आता वाम आणली, जी कालवण करण्यासाठी आणली, पातळ कालवण करण्यासाठी. इथं ओले बोंबील आणल्यात, पापलेट आणले, चांद पापलेट असतो ना तो आणलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित साफ करते आणि लगेच मग बनवते. पण हा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तुम्हाला दाखवलेच आहे. स्वप्नीसाठी मॅगी शिजायला ठेवली, त्याला मॅगी खायला देते, मच्छी साफ करते आणि नंतर जेवण वगैरे बनवते. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते, का तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यासाठी थांबवते. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला मच्छीची रेसिपी म्हणा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, तर शॉर्ट व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. मी आता 1-2 दिवसापासून शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकायला लागलेला आहे, तर नक्की बघा जा. ठीक आहे, तर चला भेटूया उद्या. चला बाय.